7 वर्षांपासून बहुराज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळावा व विवाह बंधन पुस्तिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले, सावित्रीबाई व सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विवाह बंधन पुस्तिकेचे विमोचन डॉक्टर सुधाकरराव बंदे यांनी केले। 70 ते 80 युवक युवतीने व पालक वर्गाने परिचय करून दिला। यावेळी सत्कार मूर्ती व प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले। प्राध्यापक रुपेश फसाटे कोषाध्यक्ष यांनी कोषाध्यक्षीय अहवालाची माहिती दिली व संस्थेचा लेखाजोखा मांडला। प्रास्ताविकातून कार्याध्यक्ष प्रकाशराव लोखंडे यांनी संस्थेची माहिती दिली, तर स्वागताध्यक्ष सौ नीलिमाताई लोखंडे यांनी उपस्थितांचे व समाज बांधवांचे स्वागत करून महिलांचा स्वागताध्यक्षपदी सन्मान हा खरा महिलांचा सामाजिक सन्मान आहे असे मत मांडले। अध्यक्षीय भाषणातून प्रकाशराव घाटोळ यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा सांगितली। यावेळी सुभाषराव बनसोड यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसा केली। उपस्थितांमध्ये चंद्रकांतजी मेहत्रे, डॉक्टर श्रीकृष्णजी गोरडे, प्राध्यापक लक्ष्मणराव मुळे, डॉक्टर नीलकंठराव यावलकर, सुधीरभाऊ रसे, अपर्णाताई डहाके, प्राध्यापक बाबारावजी ठाकरे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले। संस्थेचे सर्व संघटक व सत्कार मूर्तीचे पुस्तकासोबत सावता महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला। पुस्तक विक्रीची जबाबदारी राजारामजी अढाऊ व मुरलीधरराव मेहत्रे यांनी पार पाडली। संस्थेचे सचिव प्रवीण भाऊ पेटकर व समीक्षा घाटोळ यांनी संचालन केले, तर आभार प्राध्यापक देविदासराव उमप यांनी मानले। या सर्वांच्या अथक परिश्रमातून हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।